50 लाखाचं घर तुम्ही 40 लाखांना घेतलं, स्वस्तात डील मिळाली म्हणून खुश असाल, पण सावधान, तुम्हाला टॅक्सची नोटीस येऊ शकते. इन्कम टॅक्समध्ये एक खूप मोठा इम्पॉर्टंट रूल आहे. जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी तिच्या स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीत विकत घेतली तर जो मधला डिफरन्स आहे ना, तो बायर त्याच्या हातात टॅक्सेबल होतो. सेक्शन 56 सबसेक्शन 2 सब क्लॉज एक्स नुसार हे कसं काम करतं बघा. समजा एका घराची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू 50 लाख रुपये आहे, पण बिल्डर ओळखीचा आहे म्हणून किंवा मार्केट डाऊन असल्यामुळे तुम्ही ते 40 लाखांना विकत घेतलं. तुम्हाला वाटेल तुमचा 10 लाखाचा फायदा झाला, पण इन्कम टॅक्सच्या नजरेत हे उरलेले 10 लाख तुमचं इन्कम मानलं जातं आणि यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. पण थांबा, घाबरू नका, यात एक रिलीफसुद्धा आहे. जर हा स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आणि परचेस प्राईसमधला डिफरन्स 10% असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स लागत नाही. याला सेफ हार्बर रूल म्हणतात. त्यामुळे लक्षात ठेवा, एखादी चीप डील वरवर चांगली दिसते म्हणून तो एक मोठा टॅक्स ट्रॅप असू शकतो. कुठलंही ॲग्रीमेंट करण्यापूर्वी नेहमी व्हॅल्युएशन चेक करा. अशा स्मार्ट प्रॉपर्टी टॅक्स प्लॅनिंगसाठी आत्ताच फॉलो करा. धन्यवाद.